थांबताव, लाईट देऊ नको, घाबरा नको, थांबताव मी. तर बघा 3-4 किलोमीटर चांगलो रस्तो गावलो आपल्या थंय ना. आता मगाशी दाखवलंय थंय ना. आणि पुन्हा एकदा परत आपण जुन्या रस्त्यावर आलेलो आहोत. हे बघा हे दगड येऊन पडलेले थंय. थांब आधी माय आणि ती आम्ही जाऊ की नाही पडा कसो विषय होय. दगड केवढे मोठे मोठे दगड त्या साईडे गेले होते बघा. हे बघा ऐसून गगनबावडा घाटात सुरुवात झालेली असा. घाट पूर्णपणे बिंदास असोच रस्तो सगळं, फक्त भीती कशाची. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. कशाच मित्रांनो मजेत असणार आणि मजेतच राहावं. आणि मस्तपैकी आता बाहेर पावसाळी वातावरण असा आणि मस्तपैकी गारटो पण पडलेलो असा. मी हा असा कशाक म्हणतोय तर मी आता असं आहे गगनबावड्यात. तर मित्रांनो ह्यो जो व्हिडिओ असा तो ह्यो व्हिडिओ तुमका बघूक मिळतला तरळा ते गगनबावडा. जी रस्त्याची काय कंडिशन आहे ती पूर्ण डिटेल्समध्ये बघूक मिळतली. म्हणजे खई मध्ये स्किप करूचा नाही किंवा काही करूचा नाही. म्हणजे जर तुम्ही प्रवास करता असता तुमका एक आयडिया मिळाल. आत्ताच्या ह्याच्यात जर प्रवास करता असता तुमका एक प्रॉपर आयडिया मिळाल की प्रवास करायचो की नाही करायचो ह्या रस्त्यात. तर चला मित्रांनो, तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय. मित्रांनो बघा आपण आता तरळ्यातनं सुरुवात करत आलो शूटिंग आणि तरळ्यात पोहोचलो. आणि आज असा मंगळवार, त्याच्यामुळे आय थिंक मंगळवारी बाजार असता वाटतं तरळ्यातलो. तर आम्ही आता कोल्हापूरका जात आहोत. तर तुमका आता आपण या रस्त्याची कंडिशन दाखवलेली 1-2 महिन्या अगोदर. तर आता आपण 2 महिन्यानंतर काय सिच्युएशन आहे पाऊस पडल्यानंतर ते आता आपण तुमका दाखवतला. तुम्ही यांनी प्रवास करू शकतास की नाही. सगळे बाजाराच्याच गाडी आहेत. पावसात हाल नाही बिचाऱ्यांचे. तर बघा तरळे बसस्थानक नवीनवालीत लालपरी लागली आहे पुणे, विजयदुर्ग पुणे. आणि आहे ना आपण राईड घेतलो की कोल्हापूरसाठी आपण कोल्हापूर वैभववाडी या साईडे ना एसटी तकडी गेली. ह्यो केल्या नी ह्यो पट्टो. तर मागच्या वेळी मित्रांनो तुमका माहिती आहे आपण इलेला आहोत तेव्हा ह्यो पट्टो हैनच खराब होतो रस्तो, पण तो आता पट्टो झालेला असा. सुरुवातीचा जो खराब होतो तो म्हणजे एकदम असे मोठे मोठे दगड होते. तो बाबा रस्तो केल्याने एकदा झालो ना की ह्यो प्रवास मस्त. आता कितपत रस्तो रावलो कितपत काय कंडिशन मध्ये हा आपण दाखवताला या व्हिडिओत. वैतागतच होतो की काय. जरासोचा रस्तो परत आहे ना. अगोदर तर यांचे वांदेच झालेले अकडच्या लोकांचे. रस्ता पूर्ण म्हणजे काय रे तरळ्यात विरात यावचा तर पूर्ण हालत बेकार झाली. एकदमच सगळ्यात ह्या करून ठेवल्या पुढे पुढे. होय होय ह्यो पहिलो ह्यो जुनोच रस्तो अकडे अजून काय हात घातलेला नाही कामाका. आय थिंक ह्यो सगळं पावसानंतरच होतो तो. ह्याच्यात आपण तुमका प्रॉपर आहे ना तरळ्यापासून ते गगनबावड्यापर्यंत दाखवतला. पावसात मित्रांनो बघू शकता मस्तपैकी सगळीकडे हिरव्या गार असं झालेला दोन्ही साईड. काय बघा परत रस्तो खराब आहे जरा पुढे गेल्यावर. अजून चांगला रस्तो चालू झालो नाही आपण मगाशी सोडल्यापासून. काय नेता रे तो बंगारा. ह्यो पट्टो झालेलो
आतमधना ट्यूब बीब ठेवलेली आहेत रे. तकडनं गाडी येणार आहे मग थांबा बया. तो काय बोलेरो आलो. रस्तो चालू झालो हा. आता बघू शकता मस्त गेल्याने या रस्तो. काही जागा दाखवूया. धुक्या बघा काय पडला समोर तुम्ही बघू शकतास. तसा काचीवर सारख्या पाणी येतात त्याच्यामुळे जरा तुमका बघूसाठी ह्या होईत असत. पण बघा समोर मस्त एक धुक्या पडलेला. मस्त वाटतं. आता ही झाडा तोडली होती परत झाडा लावू गई. चला ह्यो आता चांगलंच आहे ना. काही जागा जातो बघूया साधारण. होय आम्ही थांबताव. लाईट देऊ नको घाबरा नको. थांबताव आम्ही. डॉल्फिन येता पुन्हा. ब्रिजचं काम चालू असल्यामुळे जरा खराब असतो. मस्त असा. मध्ये काय कोण बघतच नाही ना रे. बाजूवाल्याक पण व्यवस्थित नाही चालू कर. वैभववाडीचा तो ब्रिज बघूया मित्रांनो कितपत काय झाला. तर याचं काम चालू होता. प्लस त्याच्या आधी म्हणजे वैभववाडी सोडल्यानंतर पण तो एक पट्टो खराब होतो. तो पण आपण चेक करूया झालो की नाही तो. गरम पाण्याचा या ना. तर या मित्रांनो महादेवांचा मंदिर आहे या साईडी. पण ना हा गरम पाण्याचा कुंडा वाटतं. आम्ही ना इलेला आहोत. आणि हा बघा गगनबावडा 26 किलोमीटर. पण हे 26 किलोमीटर तुमका एवढं प्रवास वाटतलो ना. आता रस्तो झाल्यानंतर नाही वाटायचो. 26 किलोमीटर जास्त वाटतं. आता या आपण गगनबावड्यात गेल्यानंतरच सांगू शकतो की किती % रस्तो झालेलो असा तो. मला बसची वाट बघतात. आता पण काम चालू हा पावसात. पावसात काम चालू हा म्हणता समजो. तर आजची आमची ट्रिप हा कोल्हापूर का. आम्ही चाललो सामान आणू आपल्या फॅक्टरीसाठीचा. तर म्हटलं तुमका दाखवूया कंडिशन. हे बघा सावंतवाडीच लागता. हा नाही सावंतवाडीच लागता. मग ह्याचा काय कणकवलीत लागताला ना. या आवाज येतो तो पाट्यांचा येतो. खाड 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 येतो तो. आता सिमेंट जो करतो म्हणून म्हटलं आता गणपती जवळ येता. अपडेट बघूया काय रस्त्याची ती कितपत काय केल्या नाही. तर पट्ट पुरोच खराब दिसतं आपल्या का. मित्रांनो मुंगूस आहे. होय 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 होता होय. गेला आतमध्ये गेला. नादवड्यात आहो आपण. तो जरा पॅच खराब होतो. परत आपलं जरा सरळ चांगला रस्ता चालू झालेला. आला नादवडे आलेला आहे. नेक्स्ट स्टेशन नादवडे. वाईज पॅच केलेले होतो. या बघा काय आता म्हणजे आता ही माल वाहतूक आमची हा ठीक आहे. प्रायव्हेट गाड्यांका ह्या मोठेच खड्डे होते. त्या साईडने बघू शकता एकदमच रस्तो. गाडी खाली घासू शकता. हा
ह्यो रस्तो पुरो थंय ताका खराबच दिसता. मध्ये मध्ये काय तुमका पॅच मिळतले, पण बघूया आता. पूर्ण झाल्याशिवाय आपण काय सांगू शकत नाही. पण हे खड्डे बघा कसे आहेत ते. आपला जो जुनो पहिला जो रस्ता होतो ना तोच रस्ता आहे हो. अजून काय कामाक सुरुवात झालेली नाही. अरे बापरे, मोठोच पॅच वाटतं रे. खराब तो काय ना पुन्हा तरीपण किती किलोमीटरचा पॅच असतो तो अंदाज. धबधबो होणार आहे खंयचो तरी, नापणे धबधबा. तर डाव्या साईड एक नापणे धबधबा असा 10 किलोमीटरवर आहे ना. 10 किलोमीटर म्हणजे जास्तच आहे तरी पण आतमध्ये. जरा मोठो पॅच आहे खराब पूर्णपणे. तो जुनोच रस्तो आणि परत कसं आता रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे त्याचे खड्डे बिड्डे पण बुजवलेले नाही. त्याच्यामुळे तो जरा जास्त खराब वाटता. आणि मोठ्या गाड्यांका तसं काय ह्या होत नाही, पण आपल्या प्रायव्हेट गाड्यांका एकदम खराबच जातो रस्तो. बघा आय थिंक आहे ना आपला एक चांगला रस्तो चालू आहे. लाईट आपला हायवे चालू झालेला आहे. पण ना यो करतात तो एकावरती बरा, कारण अगोदरचा रस्तो खूपच अरुंद होतो आणि वेळ पण लागायचो. रस्ता होणं गरजेचं होतं. यो म्हणजे खरा म्हणजे खूप आधी उभे होतो, पण आता होता तर चांगली गोष्ट. बघा 3-4 किलोमीटर चांगलो रस्तो गावलो आपल्या थंय ना. आता मगाशी दाखवलंय थंय ना. आणि पुन्हा एकदा परत आपण जुन्या रस्त्यावर आलेलो आहोत. माल वाहतुकी काय वाटत नाही, पण हे खड्डे मित्रांनो तुमच्या प्रायव्हेट गाड्यांका जरा काय मोठेच आहेत भरपूर. पण तसा भाऊ गेलास ना तो रस्तो पण दाजीपुरात खराब झालेलो आहे आणि आता बाकीचो पण खराब होत चाललो, कारण त्याकडनं ट्रान्सपोर्ट पण जास्त आहे ना सध्या. वाटक लागत होता आणि बघूया ओपन नाही रे देवा. तर मित्रांनो हे बघा आहे ना, आपण थोड्या दिवसांनी म्हणा महिन्यांनी म्हणा या ट्रॅकच्या खालना जातला. एका अजून लय वेळ लागतलो संजय ह्या करूक ना, कारण मग तो कसं पूर्ण ह्याच बंद करूचो लागतलो ना. बंद कर गाडी. हां तर मित्रांनो हैसुली अपडेट काय माहिती हे बघा. हे आता आपण कसे हैना जाता वरनं जाता आपल्या एक फाटकासाठी. आता हे बघा आता आम्ही थांबला 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास थांबायचं लागतं. पण याच्यानंतर जे आपली गाडी येतले हैना येतले तिथे बघा हे दिसता. हे बघा हैना खालना जातले म्हणजे ट्रेन वरनं जाणार आणि आपले खालना जातले गाडी. आता एक बारा म्हणजे परत थांबूची गरज नाही. हैना ट्रेन येता बघा तुम्ही.
मालगाडी असा जाऊया, कारण ट्रेन गेली की लगेच फाटक ओपन होतला. चलो चला 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 बसा. ही नोकरी होईल पाठी डब्यात बसायची. हा बाथरूम वगैरे असतात. आता तुका अप्लाय करूया थांब. खायची आहे ती बस, झिंग बस. हो एका थारोत नाही बोलेरोवाल्या तू बघ, कधी एकदा उघडताना जात. कुंभार काय कुंभारांसारखी दिसता गाडी. होय हे बघा, ओळखीची माणसं दिसली. ओके चला आमच्याकडे चालली होत वाटतं. हे बघा आईना बाहेर येतली, तर आता सगळा पावसात ह्या झाला. आईना आपण बाहेर येतलोय बघा, दिसता बघा बांधलेला. दोन्ही आहेत म्हणजे जाणारे येणारे वेगवेगळे आहेत. दोन पाठी आणि एक आचरे ह्यो ये आता तसं आतापर्यंत आता वैभववाडीपर्यंत आपण इला फाटक पर्यंत एक ठीक आहे प्रवास करू शकतास. पण तुमका जर प्रायव्हेट गाडी हा तर एकदम थंय जेवढे मध्ये पॅचेस आहेत खराब तेवढे तुमका जरा सावकाश प्रवास करूचो लागतलो. वातावरण बाहेर एवढा गार हा ना, मस्त वाटतं. तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ जो आपलो हा तो पूर्णपणे ह्याच्यापर्यंत असा, गगनबावड्यापर्यंत. घाट काय ह्या करूची गरज नाही, घाटातले आपण फक्त शॉर्ट घेतो, कारण घाट पूर्णपणे तयार झालेलो असा. आणि जर तुमका गगनबावडा ते कोल्हापूर काय रस्त्याची कंडिशन ती बघूची असा तर ह्यो व्हिडिओ त्याच्यानंतर येतलो, तो पण बघा. कारण एका व्हिडिओत कसा माहिती तुमका डिटेलमध्ये दाखवता येत नाही, मग ओढून काढूचो लागतं. त्याच्यामुळे म्हटलं आज पूर्णपणे डिटेलमध्ये आपण व्हिडिओ दाखवताला. आता हे बघा, ह्यो रस्ता पण भरपूर खराब होतो. भरपूर म्हणजे एवढं खराब होतो ना, मोठे मोठे दगड होते. होय तुम्ही मागच्या आपल्या व्हिडिओत बघितलं असाल 2 महिन्या आधी आपण जो व्हिडिओ केलेलो, मग त्याच्यानंतर ही बऱ्यापैकी प्रगती केलेली असा. तर चांगला हात आहे हात. ब्रिजवर फक्त ह्या केलेला नाही, आपण मस्त केल्याने ऐतागत रस्तो. ब्रिज खराब हा. याकडे तळी पावसाची. चायचो कलर असतो, दुधाची चाय. पाणी किती अरे, काय फोर्स बघ काय तो पाणी. मकण. आणि आपण पोचलेलो होता वैभववाडीमध्ये. चला चला वैभववाडीवाले उतरून घ्या. रे त्याची गाडी केवढीशी आहे. वैभववाडी तिला मित्रांनो, वैभववाडी बघून घ्यावा. आता भाई पुढे बघूया भाई काय होता माहिती. पुढे जरा रस्तो खराब होतो एकदम, पूर्ण गाडी खालना घालूची लागत होती. तर आता कितपत केलाय तर बघूया. केल्याने म्हणता चेक करूया. अयच गाडी पूर्ण ना साईडने खालून घालूची लागा. तर आता यो पण रस्तो जा म्हणजे आपण झालेला असा, चांगली गोष्ट.
हळदीची लागवड केलेली आहे मित्रांनो. चला एक लाईन चालू आपली. आता परत चांगला रस्ता आपल्याला दिसता. बघूया खाईपर्यंत असा तो फेरी बघू शकताच मित्रांनो. डोळ्यांनी बघू एवढा भारी वाटता ना, जबरदस्त. पुन्हा एकदा आपण एवमेला एक्सप्रेस हायवे काय बत झाला रे देवा माझ्या. मग जरा मित्रांनो विचार कराच, कारण आता जो एक्सप्रेस हायवे चालू होता हळूच जरा दगड आज माका वाटतं कमरे एक आयडेक्स लावतो लागतं वाटतं. पूर्ण गाडी होय तर बारकी गाडी टेकतली खाली. हा काय झालं आता बघू शकतास मित्रांनो. आणि पुढे बघा आपण मग खायच्या ह्याच्यात जाता लावते बघा. हा वकडी मेला दगडच मग आई बाहेरना शूटिंग केलं असं ना मित्रांनो. गाडी चढवता ती तुमका समजलं असता काय होता. आता घाटात पण मित्रांनो त्यांनी एक चूक केलेली आहे. ती पण तुमका मी दाखवतोय. घाटात दाखवतोय म्हणजे ते करू शकले असते पण ती नाही केल्याने. कदा केल्याने असताना तर रस्तो अजून चांगलं राहतो असतो. डोंगर बघा काय दिसतात. चला परत एकदा चालू रस्तो झाला. चांगलं रस्तो चालू झालो. आता म्हटला की म्हटलं चांगलं रस्तो चालू झालो की लगेच आपला तर वाक्य खरा ठरून घेत नाही. लगेच मग खराब रस्तो चालू होता. काय होता गाडी आलतो किती टायर फिरतो. त्या गावात वाटतं रे. आत्माराम थांबले. आत्माराम खेडे नजारे बघतो. टायर फिरतात ते साक आवाज येतो बघ. हा असं उचलल्यावर तो गॅप मिळता तो फिरता वाटतं. जुनच रस्तो आपलो. आणि पुढे त्याच्यापेक्षा पण बत्तर रस्तो. जरा मोठं होईल पण कसा तुमका डिटेल मध्ये दाखवू ना त्याच्यामुळे. आता परत रस्तो चांगलं चालू झालो. आपले आता रस्ते चांगले आहेत आहे ना. आपल्या काही ना रस्तो चांगलंच मिळाल. पाणी वाहता बघा बाजून भारी वाटता. हा बघा भुई बावड्याचं ना. भुई बावड्यात जाऊ आहे ना. नाही करोळ
शकता आपण. त्याच्यामुळे आता रस्तो जेवढं चांगलं झालं तेवढं त्याचं स्पीड पण वाढतलो. तसं आपल्या येताना पण सांभाळून येवं लागतं ना. एक पोलीस चौकी लागता. मित्रांनो नजारे बघा, एक नंबर असे नजारे वाटतात. जबरदस्त वाटतं. संजय कधीपासून हिमाचल का जाऊचा होता, मतलब चल लकडियात जाऊन येऊया. आणि घाट चालू झालेला. गगनबावडा घाटात सुरुवात झालेली असा. घाट पूर्णपणे बिंदास असोच रस्तो सगळं. फक्त भीती कशाची, दरड कोसळली तरच. कारण मागच्या वेळी आमच्या एका ह्याच्यात ना पूर्णपणे दरड कोसळली. आम्ही जराशी पडत होती, आम्ही गेला पुढे आणि नंतर एवढी पडली ना तो रस्तोच बंद झाला. त्याच्यामुळे पावसात जर आहे ना प्रवास करता असला तर सांभाळून. आता धबधबो दाखवतोय, हळू चला. बघू शकतास तुम्ही. आता असे ना घाटात तुम्ही वरती पर्यंत जाईपर्यंत तुमका छोटे मोठे धबधबे दिसतले. जेव्हा पाऊस चालू असताना तुमका धबधबे दिसणार. रात्री जर प्रवास करता असणार ना तर एकदम सावधरित्या करा. कारण कसो विषय असता, दरड कोसळता. दिवसाची कशी आपल्याला समजता की हा आता ना एक दगड खाली पडता. रात्रीचा दिसत नाही आपल्याला, फक्त रस्त्यावरचा दिसतं. त्याच्यामुळे तो एक प्रवास सांभाळून. आणि प्लस तुमका धुक्या मिळतला भरपूर, रात्री भयानक धुक्या मिळतला. त्याच्यामुळे तो प्रवास एकदम सांभाळून करा. लय या घाटाक आम्ही ना लय वाईट कंडिशन मध्ये बघितलेलं आहे. एवढं बेकार कंडिशन एकदा झाली ना म्हणजे गाडी घालू पण शकत नाही अशी कंडिशन झाली. आणि आता त्याच्यावरच येऊ चांगला रस्तो बघून आमका भारी वाटतं. आता ह्यो बघा, ह्यो मित्रांनो कसं डोंगर तासून घेतले नाही बघा ह्याच्यावरचो. आणि वरती काय केलं नाही या माहिती, वरती जो रस्त्याच्या बाजूक जे हे इलेले. आता तुमचं काम चालू, म्हणजे माझा एक म्हणणं, तुमका कितपत पट्टा काय माहिती. आता तुमचं काम चालू होताच तुम्ही रस्तो ऑलरेडी बंद ठेवलेलास. जो तुम्ही टाइम दिलेलास त्याच्यापेक्षा जास्तच बंद ठेवलेलं होतं. तर तुम्ही ते पडणारे दरडी आहेत ना ते सगळे डोंगर तुम्ही जर कटच करून टाकतास किंवा रस्त्याच्या बाजूचे जर तुम्ही तो पाडून टाकतास ना दरडी, तर हे पुढे प्रॉब्लेम आपल्याला फेस करूचे लागले नसते. या बघा सगळा या वर्णापडात खाली गेलेला आहे. आणि हे बघा हे सगळे दरडी कोसळलेले आता. कशामुळे ती, हे बघा हे दगड येऊन पडलेले. ताम आधी माय आणि ती आम्ही जाऊ की नाही पडा कसो विषय होईल. दगड केवढे मोठे मोठे दगड त्या साईड गेले होते बघा. हे बघा आईसूला पडलेला, कोसळलेला. बघा काय केल्याने अरे नक्की. ते का वडीत त्याचा स्पीड बघा आहे त्याचा. तो काय वास पहिलो लाईनरचो त्याच तो ना. पण तो स्पीड बघाय जाऊचो तो गाडी वाढता. तो छोटो धबधबा वाटतंय बघा, पाणी पडता वरती. धुका हे धुक्या हा संजयावरती थोडासा हवा वरती जाईल. हो करतं काय त्या का इलो डायरेक्ट समोर इल्यावर बरोबर. एवढी कशी सारखता. पाऊस सुरू झालेला आहे, फास्टच करा. हे बघा मित्रांनो, हे कसं कट केलं नाही बघा. असे ना हे करून घेऊ काय होते प्रत्येक ठिकाणाचे. म्हणजे कसा एवढं जरा धोको कमी झाला असतो. दरडी कोसळतो आपण कोसळणारच आहे आपण. त्याला गाडी सरकता बघ काय ती चौकट केलेलं.
हा बघा ह्या मस्त कट केल्या या तर हा ना जास्त दरड कोसळा बघा सरळ सरळ लिहिलेला दरड प्रवण क्षेत्र कधीही पडू शकता जाळी मारलेली आहे बघा हे तोडूनच टाकायचे होते साईडचे डोंगर जरा जराशी अकडनं ह्या केल्याने असते ना जाता हो पाऊस चालू झालो आता आमका धुक्या मिळायचा नाही छत्री आली गाडी आहे हो दगड बघा केवढं इलो तू वरनं खाली पाऊस चालू झालो म्हणून धुक्याचं तेवढं आमका जाणवला नाही पण थोडासा हा भारी वाटला थांबून तुमका दाखवणार होते पण ना सगळ्या धुक्याचा त्याच्यामुळे थांबण्यात काय अर्थ नाही हा पण भारी वाटतं मित्रांनो गारचं वातावरण ना एक नंबर बघू शकतास वरती आता या शेवटच्या आपल्या वरच्या टनका फक्त धुक्या मिळाला आणि मागच्या दरड हय कोसळत होती चल आधी आहे ना दगड पडलेलेच फुल धुक्या आकडेवरती तरी पण या धुक्या कायच नाही रात्री ना भरपूर असतात घाट संपता तसंच रस्तो खराब असा आणि एक गोष्ट चांगली केल्याने घाट संपताना जा महादेवांचा मंदिर होता तर आता परत व्यवस्थित बांधतात बघू शकतास ओम नमः शिवाय दगड बदललो बरोबर घाट संपल्यानंतर रस्तो आपलो चांगला रस्तो संपलो आपण परत पुढे चालू होईल आता गगनबावडा ते कोल्हापूर जो जर तुम्ही व्हिडिओ होईपर्यंत बघितला असा तर तुमका खरंच धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल पण जर तुमका पुढचो भाग बघूचो असा तर आपला गगनबावडा ते कोल्हापूर रस्त्याची काय कंडिशन असा ती आमका तुम्ही तुमच्या पुढच्या व्हिडिओत दाखवताले आता एकाच व्हिडिओ टाकला असता तर 1 तासभराचा व्हिडिओ झालो असतो त्याच्यामुळे जसं तुम्ही घाटवरती चढून येता तसं जरा थोडेसे खराब पॅच आता बंद असतं की नाही ते ग्रीन जाळी मारून उपयोग नाही ना हीच मार पण वारो पण भरपूर असतो वरती बघा पण रस्तो खराब हा आवाज येता ते का बोललं नाही चांगलं नाही असा विषय
नाश्ता करूक चालला छत्री आहे काही बघा काय ता चिकन हा. भारी भारी वाटतं अरे गार एकदम थंडी लागता. जोग जाणार नाही मरण किती तरी खाऊया. चला तर मित्रांनो हेपर्यंत तुमका व्हिडिओ कसं वाटलो पूर्ण आम्ही तुमका पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेला मध्ये काहीच ठेवलं नाही. जय रस्तो खराब थैना सुरुवात केली आहे जय रस्तो चांगलं होता थेपर्यंत दाखवलेलं होता. तर हे व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जे कोणी ह्या रस्त्याने प्रवास करणारे असतील ते आधीच त्याबाबत त्यांना समजत की रस्तो कसो असतलो होतो त्याच्यामुळे त्यांना प्रवास करूचो की नाही तर आपण त्याचा पण निर्णय घेता येत. तर चला ह्याच्यानंतरचं आता गगनबावडा ते कोल्हापूर या रस्त्याची कंडिशन तुमका ह्याच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघू मिळाल. तोपर्यंत बाय बाय जय सुखदेव.